चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचा बुध आणि शुक्र ग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी काही विशेष असे उपाय सांगणार आहे। बघा, खरं तर आपले जे नवग्रह असतात या नवग्रहांसाठी काही विशेष उपाय असतात आणि तुम्ही त्यावेळी जर ते उपाय केले तर तुमचे नवही ग्रह हे बॅलन्स राहतात आणि ज्याचे नवही ग्रह बॅलन्स असतात त्याच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या अगदी पटकन सुटतात। त्यामुळे नवही ग्रह स्ट्रॉंग असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यातील बुध आणि शुक्र ग्रह हे दोनही ग्रह जे आहेत ते विशेष महत्त्वाचे आहेत, कारण बुध ग्रह जो आहे तो आपल्या बुद्धीमध्येशी निगडीत आहे। बुध ग्रह आपल्या बुद्धीशी कारक आहे। बुधाला आपल्या बुद्धीचं कारकही म्हटलं जातं। बघा, जर आपल्याला बुद्धीच नसेल तर आपण काहीच करू शकत नाही, पण जर आपल्याला बुद्धी असेल तर आपण शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो। जर आपल्याला विचार करण्याची व्यवस्थित क्षमता असेल, ज्याला आपण निर्णय क्षमता म्हणतो, आपली निर्णय क्षमता जर स्ट्रॉंग असेल तर आपण मोठ्यातल्या मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतो। जर योग्य निर्णय घेतला तर आयुष्यामध्ये आपण प्रत्येक गोष्टीत सक्सेस होऊ शकतो, प्रत्येक गोष्टीत यश मिळू शकतो। त्यामुळे बुध स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे किंवा बुध ग्रहाने आपली साथ देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर शुक्र ग्रह, बघा आता प्रत्येकाला माहिती असेल, माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून प्रत्येकाला नक्कीच पाठ झाले असेल की शुक्र ग्रह हा आपल्याला मालामाल करणारा ग्रह आहे। आपलं भौतिक सुख असेल, पती पत्नीचे प्रेम असेल किंवा घरामध्ये संततीची प्राप्ती असेल, घरामधील जे सुख समृद्धी शांती म्हणतो, या सर्वाचा कारक म्हणजे शुक्र ग्रह। ज्याचा शुक्र स्ट्रॉंग असतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीच पैशांची, कुठल्या प्रकारच्या ज्याला म्हणतो की गरजेची, कुठल्याही प्रकारच्या गोष्टीची त्याला कधीच गरज भासत नाही, कारण जेव्हा शुक्र स्ट्रॉंग असतो तेव्हा त्याच्या आयुष्यात त्याला प्रत्येक सुख, समाधान, ऐश्वर्य याची प्राप्ती होत असते। बघा, आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे म्हणजे ही एक वस्तू किंवा ही एक गोष्ट तुम्हाला ग्रहण करायची आहे, जी गोष्ट ग्रहण केल्याने तुमचा शुक्रही तुम्हाला साथ देईल आणि तुमचा बुध देखील तुम्हाला साथ देईल। बघा, या दोघांची जेव्हा युती होईल किंवा या दोनही ग्रहांचं जेव्हा मिलन होईल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुमची किती प्रगती व्हायला सुरुवात होईल। अडथळे कुठेतरी दूर होतील, संकट कुठेतरी लांब निघून जातील आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व गोष्टी मिळत जातील। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुमची निर्णय क्षमता वाढेल, योग्य ठिकाणी तुम्ही योग्य निर्णय घेऊ लागाल आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये श्रीमंतीचे मार्ग हे चालू होतील। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुमच्या दारामध्ये कधीही एखादा किन्नर आला तर त्याला तुम्हाला एक खडी साखरेचा तुकडा आणि त्यासोबत तुम्हाला एक वेलची, ज्याला इलायची वेलदोडा असं म्हणतो, तर हा हिरवा वेलदोडा आणि तुम्हाला एक खडी साखरेचा तुकडा त्याच्या हातावरती द्यायचा आहे। बघा, त्याने जर तो तुमच्या समोर खाल्ला तर सोन्याहूनही पिवळं, याचा जो लाभ आहे तो लाभ तुम्हाला असंख्य पटीने मिळतो। समजा तुम्ही कुठे बाहेर चाललेला आहात, ट्रेनमध्ये असाल, प्रवासात असाल, कुठे सिग्नलला असाल आणि तिथे जर तुम्हाला एखादा किन्नर भेटला, त्याने जर तुमच्याकडे पैसे वगैरे काय मागितले तर त्या पैशांसोबत तुम्हाला त्याला एक खडी साखरेचा तुकडा आणि एक तुम्हाला हिरवा वेलदोडा द्यायचा आहे। बघा, हा उपाय केल्याने तुमची बौद्धिक क्षमता वाढेल, हा उपाय केल्याने तुमचा बुध ग्रह तुम्हाला साथ देईल, तुमचा शुक्र तुमच्यावरती प्रसन्न होईल। ही पहिली गोष्ट झाली। आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्हाला घरामध्ये खडीसाखर आणून ठेवायची आहे। बघा, ही जी खडीसाखर आहे ही छोटी किंवा आपण प्रसादासाठी वापरतो ती नसावी, तर मोठी खडीसाखर अख्खी असते बघा, धाग्यावाली वगैरे असते, तर ही मोठ्या खडीसाखरेचा तुकडा एखादा किंवा मोठे मोठे जे भेटतात तुकडे ते तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत आणि घरी घेऊन आल्यानंतर तुम्ही त्याचे छोटे छोटे तुकडे केले तरीही चालेल। यामध्ये तुम्हाला हिरवा वेलदोडा, ज्याला आपण वेलची असं म्हणतो, तर हिरवा वेलदोडा तुम्हाला सोलून त्याचे जे दाणे असतात ते दाणे तुम्हाला या खडीसाखरेमध्ये घालायचे आहेत आणि एका डब्यामध्ये हे तुम्हाला भरून ठेवायचे। जेव्हाही एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर जाणार असाल किंवा जेव्हाही तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर जाणार असाल तर तुम्हाला ते जे आहे ते ग्रहण करायचं आहे। बघा, घरातील बाकी सदस्यांनाही तुम्हाला हे खाऊ घालायचं आहे। तुमची छोटी मुलं असतील, वृद्ध व्यक्ती असतील, कर्ता एखादा पुरुष असेल, कर्ती एखादी स्त्री असेल, घरातील प्रत्येक सदस्याला हे थोडं थोडं खायला द्यायचं आहे। याने काय होईल तर घरातला जर कर्ता पुरुष
याने जर हे ग्रहण केलं तर त्याची बौद्धिक क्षमता ही विकसित होईल. त्याला प्रत्येक गोष्टीत निर्णय क्षमता आपण ज्याला म्हणतो, तर त्याची निर्णय क्षमता जी आहे त्याच्यामध्ये प्रगती होईल. तो जो व्यवसाय करत आहे, नोकरी करत आहे, त्यामध्ये त्याला भरभरून यशाची प्राप्ती होईल. जर मुलांना हे खाऊ घातलं तर मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल. जर वृद्ध व्यक्तीने हे खाऊ घातलं तर त्यांचा कुठल्या प्रकारचा आजार असेल तर तो आजार नष्ट होईल. त्यांना देखील भौतिक सुखाची प्राप्ती होईल. आणि स्वतः तुम्ही हे खात असाल, करती एखादी स्त्री, करती व्यक्ती जर हे खात असेल, अगदी घरातील एखादी महिला जरी हे खात असेल, म्हणजे हे ग्रहण करत असेल, तर तिचीही निर्णय क्षमता वाढेल. त्याचबरोबर तिच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल. बघा, हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर ही सवयच लावून घ्या की थोडीशी खडी साखर आणि त्याच्यासोबत एखादा हिरवा वेलदोडा किंवा त्याचा एखादा दाना चावून चावून रोज खायचा. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसांमध्येच याचा जो रिझल्ट आहे तो दिसायला सुरुवात होईल. तुमचा बुध आणि तुमचा शुक्र स्ट्रॉंग झाल्याने तुम्हाला संपूर्ण भौतिक सुखाची प्राप्ती होईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत जातील. जिथे जिथे विघ्न, संकट, अडथळे जे येत होते ते कुठेतरी दूर होताना तुम्हाला दिसतील. तुमच्या अडचणी कुठेतरी समाप्त व्हायला लागतील. बघा, अत्यंत साधा, सोपा पण खूप जास्त प्रभावी उपाय आहे. ज्यांच्याही कुंडलीमध्ये दिलेलं असेल की तुझा शुक्र खूप कमकुवत आहे किंवा तुझा बुध खूप कमकुवत आहे, तर त्या प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो आवर्जून करा. बऱ्याच वेळा आपण असे ज्योतिषांकडे जातो आणि त्यांना पत्रिका दाखवतो. जेव्हा 7:30 मागे लागलेले असते, कुठलंच काम व्यवस्थित घडत नाही, अनेक अडचणी, अडथळे येत असतात, तेव्हा ज्योतिषांकडे जाऊन आपण जेव्हा त्यांना आपली पत्रिका दाखवतो त्यावेळेस ते आपल्याला सांगतात की तुमचा बुध जो आहे तो कमकुवत आहे, तुमचा गुरु कमकुवत आहे किंवा कुठलाही एखादा ग्रह कमकुवत सांगतात. मग त्याच्यासाठी आपल्याला एखादी अंगठी सांगतात, एखाद्या रत्नाची एखादी अंगठी आपल्याला परिधान करायला सांगतात. बघा, प्रत्येकालाच हे परवडेल असं नाही. मग आपण त्या गोष्टी जरी अफोर्ड करू शकलो नाही तर त्याऐवजी आपण या छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या, घरच्या घरी जर आपण हे काही उपाय केले, तर या उपायाने देखील आपल्याला तितकाच लाभ मिळेल, तितकीच आपल्याला त्याची प्राप्ती होईल. त्यामुळे जरी तुम्ही ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार काही उपाय नाही केले, तरी हे जे सांगितलेले आहेत उपाय, हे उपाय तुम्ही करायला सुरुवात केली तरी त्याचा जो लाभ आहे तो तुम्हाला अधिक पटीने मिळेल. बघा, कुठलाही उपाय करण्यासाठी विश्वास आणि श्रद्धा जी आहे ती अत्यंत आवश्यक आहे आणि महत्त्वाची आहे. पॉझिटिव्हिटीने जर तुम्ही उपाय केला तर कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होतेच, कितीही मोठा असणारा अडथळा जो आहे तो दूर होतोच आणि प्रत्येक गोष्टीत मार्ग सापडतोच. फक्त विश्वास जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. घरातील प्रत्येक सदस्यांनी हा उपाय आवर्जून करा. जर तुम्हाला दररोज नाही जमलं तर जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी जाल त्यावेळेस तरी तुम्हाला हा हिरवा वेलदोडा आणि त्यासोबत हा खडीसाखरेचा तुकडा खायचा आहे. त्याचबरोबर बुधवार आणि शुक्रवार या 2 दिवशी, आठवड्यातून या 2 दिवशी सकाळी उठल्यानंतर, स्वच्छ स्नान केल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला थोडीशी खडीसाखर आणि त्यासोबत हिरवा वेलदोडा तुम्हाला चावून खायचा आहे. बघा, याचा जो लाभ आहे तो तुम्हाला अगदी काही दिवसांतच पाहायला मिळेल. तुमचा बुध ग्रह आणि तुमचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग होईल आणि त्याचबरोबर तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.